हॅलो गाईज, कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. माझा चेहरा आज कसा झाला आहे बघा, कारण की मी आज पहिल्यांदा असं जनरलमध्ये एवढ्या लांब ट्रेननी प्रवास करते आणि मी जाते माझ्या गावी. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे, भयंकर वाट लागली होती माझी. तर फायनली मी पोचले घरी. एवढी थंडी, बापरे, असं वाटत होतं की मी एकदम बर्फच जमतीये. जाऊ द्या, आली कशी बशी घरी. थंडी, गावाकडची थंडी. मेथी सगळीच नाही आली का उपडून? का ग? घरी आल्याला काय असतं काम? काय कुठे लावलंय, कसं लावलंय, हिथलं कुठे गेलं, तिथलं कुठे गेलं, एवढी चौकशी, फक्त एवढीच राहते चौकशी. खरंय, मी थंडीमध्ये कुडकुडत आले, पण घरी आल्यानंतर मी असं थोडी सगळ्यांना झोपून देईल. मी सगळ्यांना उठवलं. सॉरी, मी मेथी दाखवते तुम्हाला. एवढी सगळी मेथी होती, ती विकली. किती पैसे झाले काय माहिती, मला थोडी झालेत काय माहिती. आपल्याला कोण पैशाचं सांगत नाही, आपण पण कोणाला आपल्या पैशाचं सांगत नाही. बात खतम. आई उठून चूल पेटवत होती, कारण की हीटर बंद पडलाय आमचा. आणि आपण जे लहानपणी करतो ना, तोंडातून वाफा निघतात, मी ते करून बघितलं. भारी वाटत होतं यार, बऱ्याच दिवसानंतर केलं असं काहीतरी न्यू एक्सपिरियन्स. बघा किती सकाळी छान वाटतंय. आणि हे धडपड करायला का उठतात ते लहान लेकरं, मला तेच समजत नाही आजपर्यंत, तेच नाही समजलं. सगळ्यात पहिले ह्यांना झेंडा फडकवायचा असतो असं वाटतंय मला. जाऊ द्या, तसं पण त्याला मीच उठवलं होतं. हा 10 वाजेपर्यंत झोपतो. आता ह्याची माऊ लाडकी आहे, कारण की माऊनी सायकल घेतली आहे त्याला. त्याच्या मम्मीसोबत थोडा टाइम स्पेंड करतोय. नाटकी खूप करतो बघा. त्याच्या नावाने ओ देत नाही तो. मिकी माऊस म्हटल्यानंतर आलाय रिटर्न माझ्याकडे. त्याचे एक्सप्रेशन फक्त बघायच्या. सकाळी सकाळी पडून घेतलंय त्यांनी, नाकाला लावून घेतलंय. सगळ्यांनी पाठीमागं लागल्यानंतर मी आंघोळ केली आहे फायनली. तशी पण भूक लागली होती, पण अजून चहा व्हायचा बाकी होता. म्हटलं थोडंसं रानामध्ये हुंदडावं आणि काळं पडावं. पण भारी वाटतं यार गावाकडे आल्यानंतर. गावाकडची वाईफच वेगवेगळी असते. हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे, एवढा भाव खातो ना, अजिबात मला रिस्पॉन्स नाही देत व्हिडिओमध्ये. स्वतः शायनिंग मारतो. मी त्याचं नाकाला लागलेलं दाखवते, कसं लागले, कसा तडपडलाय, पण बघत नाही येतो. त्याला त्याची मम्मीच प्यारी आहे. आई आई करतो. बोलायचंय तुम्हाला काय याबद्दल? जास्त करून माऊकडे येत नाही. त्याला अजिबात असं चिवडलेलं नाही आवडत. आणि मला ते काम जमतंय त्यामुळे ते माझ्या जास्त थांबत. जाऊ दे म्हणलं, एवढ्या सकाळी छान वातावरण आहे, आपण व्हिडिओ काढू. पण पाठीमागून माझे पप्पा बोलत होते. आणि सगळ्या रानातलं गवत उचलून आणतो आणि माऊ धर म्हणतो, जसं काही गुलाब देतोय मला. पण भारी वाटतं. जाऊ दे असो. त्याच्यानंतर मी त्याला घेऊन स्कूलमध्ये गेले. स्कूलमध्ये मी थोडं जरा शिकवलं लेकरांना. बरेच दिवस झालं होतं स्कूलची पायरी चढली नव्हती. त्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांचा एक्सपिरियन्स घेतला, हाय केलं त्यांना. आता त्यांचं मत बघूया. तुझं नाव काय? पवित्रा. तुझं? अंजली. तुझं? स्वराली. तुझं? श्राव्या. तुझं? अथश्री. तुझं? रुद्र. तुझं? प्रणव. तुझं? नक्षर. तुझं? आर्यन. तुम्हाला रोज शाळेत येऊन कसं वाटतंय? छान. अच्छा, कोणाला सगळ्यात जास्त मार्क आहेत? कोणत्या विषयामध्ये? मराठी. गणित. अच्छा, मराठी. चांगलंय चांगलंय. रोज शाळेत येता तुम्ही? हो. सुट्टी नाही मारत? नाही. अर्ध्या सुट्टीतून कोण कोण जाता घरी? घरी काय असतं तुमचं एवढं अर्जंट काम? गाल बघ तुझे. हॅलो. सगळ्यांचा एक्सपिरियन्स विचारला आणि त्याने इथं पण थोडी मस्ती केली. त्याचे गाल एकदम टमाट्यासारखे झाले होते, आहेच तो एकदम कापसासारखा. जाऊ दे, आलो आम्ही घरी आणि आता ऊस खात बसले. घरी आल्यानंतर फक्त आणि फक्त तोंड चालू असतं माझं. चला, आता हा एक पहिला पार्ट आहे, सेकंड पार्ट येईल, तो बघण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय.